नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नागडे गावातील समाधान साताळकर या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना फाटा देत टरबूजाचे पीक घेण्याचे धाडसी निर्णय घेतला। अवघ्या 60 दिवसात उत्कृष्ट उत्पादन घेऊन त्यांनी लाखोंचा नफा कमवला असून ते आता परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। समाधान साताळकर यांची ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। योग्य नियोजन, मेहनत आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीतूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती साधता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे। 1 एकरमध्ये 30 ते 40 टनांपर्यंत टरबूजाचे उत्पादन मिळतं। 60 ते 85 दिवसात येणारे टरबूजाचे पीक आहे। एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो। 10 रुपयाच्या पुढे बाजारभाव गेला तर नक्कीच शेतकऱ्याला 3 लाखाच्या जवळपास पैसा होतो, असे मार्गदर्शन अनिल जगताप सांगत आहे। आपलं हे जे टरबूज पीक आहे हे साधारण 60 दिवसाचं आहे, म्हणजे 2 महिन्याचा कालावधी। तर याच्यात अनेक व्हरायटी असतात, सिम्बा मॅक्स, पोर्सनिन वगैरे अनेक। तर आपण ही सिम्बा आणि मॅक्स या 2 व्हरायटी केल्या होत्या। तर याचं उत्पन्न आपल्याला चांगलं भेटलेलं आहे। याला साधारण ती रोप जर सोडलं, रोप सोडून 60 दिवसाचा कालावधी लागतो। पूर्ण जर खर्च धरला, वावर तयार करणे, खात टाकणे, बेड मारणे, मल्चिंग, रोप लागवड, तोडणी, फवारणी, तर 1 लाख रुपये खर्च येतो। 20-25 टन माल निघाला। आज रेट चांगला आहे, त्याच्यामुळे पैसे आमचे चांगले होतील। पण मध्यंतरी रेट 5 रुपये किलोवरती गेले, त्यावेळेस शेतकऱ्यांचे खर्च पण नाही भेटले। मग असं कशामुळे होतं? तर तुम्ही म्हणशाल शेतकरीच वेडा आहे, तुम्ही म्हणशाल तुम्ही शेतकरी, तुम्ही म्हणते शेतकरी वेडा कसं काय? तर शेतकरी वेडा असा, एक मेंढी वळवली सगळ्या मेंढ्या वळत, त्याप्रमाणे एक जण वळवलं त्याच पिका वळतो। आता साधारण दिवाळीनंतर मक्का निघाल्यानंतर ही माझं जमीन मोकळी झाली होती। माझं टरबूज लावायचंच नियोजन होतं, पण काय झालं, उत्पन्न लागवड जास्त आहे, तर मी याला थांबून लेट केलं, पडीत ठेवली 2-3 महिने। शेतकरी म्हणतो का जमिनी पडीत ठेवल्या पाहिजे तवा कळण खाणाऱ्यांना, मग पडीत ठेवतो का नाही? तर मी पडीत ठेवली, तर मला त्याचं उत्पन्न डबल झालं। तर शेतकऱ्यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यावेळेस त्यांचा फायदा होईल। एकाच पिका कवळलं नाही पाहिजे। तरकारी आहे तर तरक्की, पारंपरिक पिकाला फाटा देऊन तुम्ही काहीतरी नवीन केलं पाहिजे, पण एक अभ्यास पूर्ण केला पाहिजे, याचं कधी वेळ येईल, कधी एक्सपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी। आता किती एकर पीक होते आपण आणि किती असं नग निघले असणार अंदाजे? सर आता असं आहे, एकरी 8,000 रुपये बसत्या। तर 8,000 रोपाला काहीला 1 फळ सेटिंग होतं, काहीला 2 फळ सेटिंग होतं। तर 8,000 मध्ये 25 ते 30 टन माल निघाला पाहिजे, चांगलं ॲव्हरेज काढलं तर। असं किती एकर होतं? 1 एकरी 8, तर आपलं 3 एकर होत, तर आपलं 70-80 टन निघेल। टनो एकरी खर्च तुम्हाला जर पूर्ण सांगायचं ठरला तर मशागत, खात टाकणे आणि मल्चिंग, बेड याला 30-40 हजार रुपये खर्च येतो। रोपाला साधारण 20,000 खर्च येतो। 60-70 हजार हे झाले। औषधाला 20 ते 25 हजार रुपये एकरी खर्च येतो। 80-85 हजार झाले। मजुरी तोडायची लागती 10 ते 20 हजार दरम्यान, जसा माल असेल तसा। तर असा सर्व खर्च 1 लाख रुपये येतो। तर 25 टन किंवा 20 टन जरी सरासरी ॲव्हरेज निघलं, आता माझा जो हा प्लॉट आहे हा 14.5 रुपयांनी दिलेला आहे। 14.5 रुपयांनी याचे पैसे किती होतील? जवळ 2.5-3 लाख रुपये होत्या, कतरण वगैरे सर्व धरता। 1 लाख रुपये वजा जाता, 1.5 ते 2 लाख रुपये 2 महिन्यामध्ये राहत्या। म्हणजे तुम्ही जर नियोजन पद्धतीने शेती केली तर तुम्हाला सर्व्हिसवाल्यापेक्षा 50,000 ते लाख रुपये महिना पडू शकतो। पण एक नियोजन असतं जे त्याचं, त्या नियोजनाने त्यांनी केलं पाहिजे। वेगवेगळे पिकं केले पाहिजे। आता कोणचं पीक करणं महत्वाचं आहे काय? आता मागच्या वर्षी टोमॅटोला मार्केट होतं, आता यावर्षी टोमॅटोची लागणी किती होती ते काही सांगता येत नाही। त्याचं उत्पन्न वाढू शकतं। असं एक अंदाज केला पाहिजे, थोडं थांबून घेतलं पाहिजे, कधी केलं पाहिजे। बाकी पारंपरिक पिकापेक्षा हे चांगलं आहे कधी। नमस्कार, मी अनिल जगताप सर्व पिकांचं मार्गदर्शन करतो। या ठिकाणी हे जे टरबूजाचा प्लॉट आपला आहे, तर याचं मार्गदर्शन पण प्लांटेशनच्या सुरुवातीपासून आपल्याकडेच होतं। 1 एकरमध्ये 30 ते 40 टनापर्यंत टरबूजाचं उत्पादन आपल्याला भेटतं। टरबूज हे पीक 60 ते 85 दिवसापर्यंतच्या कालावधीत येणारं पीक आहे। या पिकासाठी 70 ते 80 हजार रुपये प्रति एकरी खर्च येतो आणि 30 ते 40 टनामध्ये जर 10 रुपयाच्या पुढे आपल्याला रेट भेटला तर एक 3 ते 4 लाख रुपये आपल्याला भेटतात। म्हणजे हंगामी आणि उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी एक योग्य असं पीक टरबूज याचा निवड आपण करू शकतो। आणि सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत योग्य ते नियोजन जर घेतलं तर आपल्याला कमीत कमी खर्चात आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून आपण याची निवड करू शकतो।
आणि राहिला प्रश्न आता बाजारभाव भेटायचा, तर एक योग्य वेळेची निवड करणं फक्त महत्त्वाचं आहे. टरबूज आणि टोमॅटो हे दोन्ही पीक आपल्याला शेतीसाठी नगदी पीक म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी जास्त घाऊक पैसे मिळून देणार पीक, याची निवड करावी.